जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। वृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपते दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजं तन्नो अस्तु द्विपदे चतुष्पदे। ओम शांति शांति शांति। ठीक है, वृंदाबेनकडे आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। डाव्या हातातनं उजव्या हातात पाणी घ्यायचं, तीनदा प्यायचं, चौथ्या पाणी सोडायचं। ओम केशवाय नमः, ओम शिवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, शंकरसनाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, गणात् परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः। ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम्, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सर्वोपचारार्थे गन्धाक्षं पुष्पं समर्पयामि। पूर्वाय त्यातलं एक सफरचंद आहे तर इथे प्रसादासाठी ठेवा। ओम श्री महागणपतीय नमः। नैवेद्यार्थे सकल नैवेद्यं समर्पयामि। त्याच्यामध्ये पाणी फिरवायचं। ओम सप्तंगवर्तेन परिचिंचामि। ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा। वाम पर रावण
पर चीता मृग झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है। तेज तवा हंस पर कान जिमी कंस पर जो मलेच्छ वंश पर। विठ्ठल. Bring it down, bring it down.
हां हां आपण इथे गोल रिंगणच्या सोहळ्यासाठी जमलो न्यूजर्सीमध्ये. आय गेस आमची पिढी अतिशय भाग्यवान आहे की अमेरिकेत राहून सुद्धा आम्हाला रिंगणचा आस्वाद घेता आला. लोकांनी दंड प्रतिसाद दिला. खूप लोक होते आणि अतिशय वेदरने पण पांडुरंगाने कृपा केली. मागचे काही दिवस खूप गरम होतं पण आज पाऊस नव्हता. अतिशय छान वेदर होतं आणि सगळ्यांनी एन्जॉय केला. सगळेजण भक्तिभावामध्ये न्हावून निघालेले. थँक्यू एव्हरीवन अँड जय हरी विठ्ठल. जय हरी. नमस्कार, मी श्यामसिंग राजपूत. मी पुण्याहून आलो. मी माझी मिसेस आणि ही माझी नात आहे. आम्ही ॲक्च्युली पुण्यामध्ये असतो त्यामुळे आम्हाला वारीचा खूप अनुभव आहे. माझी तिथं ऑफिस आहे. आम्ही ऑफिसजवळ सगळे वारकरी आमच्याकडे येतात. आम्ही त्यांना जेवणाची सोय वगैरे करतो. आम्ही सासवडपर्यंत वगैरे वारीला पण जातो. आता आम्ही इथं मुलीकडे आल्यावरती आम्हाला कळलं की इथं रिंगण आहे. रिंगण आहे म्हणजे आम्हाला खूप उत्सुकता होती की इथं कसं रिंगण आहे, काय आहे बघूया. मग इथं मुलीचे काही मित्रमैत्रिणी होते त्यांच्याकडून आम्ही आलो. तिथं आल्यावर बघितलं खरोखर आम्हाला महाराष्ट्रातच असल्यासारखं वाटलं. आणि इथं सगळे आपली लोक आहेत ते सगळे मराठी बोलणारे आणि इथं केलेली अरेंजमेंट अतिशय छान होती. जो प्रसाद दिला किंवा इथं लेझिम झालं, घोड्या झाल्या, इतर सगळं जे झालं ते खूप आम्हाला खूप चांगलं वाटलं, आवडलं. जस्ट लाईक आम्हाला आम्ही USA मध्ये ऍक्च्युली पहिल्यांदाच आलेलो आहे आणि पहिल्यांदा आल्यावर सुद्धा आम्हाला खूप छान आनंद मिळाला, अनुभव मिळाला, खूप छान मिळाला. थँक्यू. पहिल्यांदाच अटेंड करतोय हे रिंगण सोहळा. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. अगदी विठ्ठलमय झालं सगळं वातावरण. मला तरी स्वतःला असं वाटतं की विठ्ठलाकडे आम्हाला जाता येत नाही म्हणून विठ्ठलच आम्हाला भेटायला आलेले आहेत. अतिशय सुंदर आहे. अगदी मन भरून पावलं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. We can still enjoy the same Wari and follow our rituals. This is both spiritual journey as well as not just the physical journey.
and it's very happy that next generation can see what we have, and we can see that next generation seeing or what we've been used to do it in back home. And we are like 3-4 years still it's means like same, everybody very happy to come here and we really enjoy here. आणि प्रवीण पाटलांचा आणि त्यांच्या टीमचा अभिनंदन. जय हरी विठ्ठल. इथं आम्ही पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेतला अमेरिकेत येऊन, आणि इथलं जे वातावरण तुम्ही बघू शकतात मागे, अगदी भक्तिमय वातावरण आहे. जसं पंढरपुरात लोक अनुभवत असतील हा तसाच अनुभव आम्ही देखील इथं घेतलाय. अमेरिकेत राहूनही इथले लोक जे आहेत भारतीय आपले, ते आपली संस्कृती इतक्या छान पद्धतीने जपतायत आणि आम्ही त्याचा भाग होऊ शकलो याच्यासाठी आम्ही देवाचे धन्यवाद व्यक्त करतो. आम्ही आज इकडे वारीला आलोय गोल्ड रिंगण जॉन्सन पार्क पिस्काटेवेला. माझी मुलगी उभी आहे, माझी बायको स्वरूपा. हिची संकल्पना आहे तिने लेमोनेड स्टँड ठेवायचं म्हणून सगळ्यांची सेवा म्हणून, आणि मग सगळ्यांना थोडंसं कारण की गरमीमध्ये आहे आणि आम्हाला खूप आवडतं इथे. भक्तिमय वातावरण आहे सगळं आणि एकदम छान वाटतंय. सगळे आपले मराठी लोक एकत्र जमतात आणि सगळे मिळून विठ्ठलाचा जयघोष करतात. खूप छान वाटतं. जय हरी विठ्ठल. आणि दरवर्षी करतात. Up to the Warkaris, everyone who have come together and done the band and with lot of josh and enthusiasm and the energy. So I wish them continued success and let this keep going, the tempo keep going. Thank you so much. मी इथे पहिल्यांदा आले आणि इकडं विठ्ठलाचं बघून मला फार खूप आनंद झाला. आम्ही हैदराबादला असतो, खरे वाटले अमेरिकाचं बघून खूप आनंद झाला. जय कृष्ण हरी. माझं नाव अजय पाटील आहे. आपण इथे जॉन्सन पार्कमध्ये तुम्ही विठ्ठलांचा नाद ऐकतायत. जय हरी विठ्ठल तुमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. इथे वारीचा हा मोठा महोत्सव आहे. 3रं वर्ष आहे. एडिसनमध्ये विठ्ठल टेम्पलचा सुरुवात होणार आहे. पण तुम्ही जर बघाल तर इथे बहुतांशी एडिसनचेच नाही पण मिडलसेक्स काउंटीमधले बहुतांशी मराठी बांधव आणि भगिनी इथे जमलेले आहेत. विठ्ठलाचा नाद तुम्हाला ऐकू येत असेल, सगळीकडे गर्जना ऐकू येत असेल. चांगली वारी झाली. 800-900च्या वर लोक आले तिथे. खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि मला वाटतं की असंच जर पुढे आपण विठ्ठलांचं कार्य पुढे जर परंपरा जर गाजवली तर मला माहिती आहे की खूप लोक जोडतील. आणि आपण ज्यावेळेस म्हणतो की जय हरी विठ्ठल तर त्यावेळेस नमस्कार करून आपल्याला माहिती आहे की विठ्ठल कमरेवर हात घेऊन का उभे आहेत तिथे. श्रीकृष्णाचा अवतार आहे. तर सगळ्यांना निवेदन आहे की या मोमेंटला जागरूक व्हा आणि आपला पुढे सनातन धर्म जो म्हणतो ते तिथून सुरू करूया. अगेन जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. मी प्रवीण पाटील आणि वैशाली पाटील, विठ्ठल मंदिर US. आज आपण वारी हा उत्सव अमेरिकेमध्ये साजरा करतो. सो वारी हे काय फक्त कोणत्या परंपरेचं अनुकरण नाही, तर आपले महाराष्ट्राची मूल्य, महाराष्ट्राचे व्हॅल्यू, महाराष्ट्राची संस्कृती आपण इथे जतन करण्याचा एक प्रयत्न करतो आहे. वारी म्हणजे हा एक चालता बोलता भक्तीचा संगम आहे. आपण बघत आहात की अमेरिकेमध्ये आपण मृदुंग वाजवतो आहे. इथे आपण वारीचा कार्यक्रम सुंदर प्रकारे गोल रिंगणाचा कार्यक्रम साजरा करतो आहे. तर ही आपली जी भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राची संत परंपरा आहे ही इथे कशी टिकवून ठेवता येईल आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे कसं नेता येईल याचा हा एक जिवंत प्रयत्न आहे आणि आपण तो करत राहूया सर्व मिळून. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. आज आपल्या मंदिराचा वर्षातला सगळ्यात मोठा सोहळा म्हणजे गोल रिंगण आपण इकडे पिस्काटेवे गावामध्ये साजरे करत आहोत. 1000हून अधिक माणसं आपली आली आज या समारंभाला आणि तुम्ही आज पाहताच आहात. सगळे पालखीचं दर्शन घेत आहेत. ढोल ताशा चालू आहे, लेझिम चालू आहे. आपल्या संस्कृतीच्या सगळ्या आठवणी लोकांना परत उजळून खूप आनंद होत आहे. आणि याबरोबरच आपण देवळाच्या माध्यमातून अनेक लहान मुलांचे कार्यक्रम करतो. त्यांना भगवद्गीता शिकवतो, त्यांना आपण आपले मराठी श्लोक आणि प्रार्थना शिकवतो. अशा तऱ्हेच्या अनेक कार्यक्रम सोहळा चालू आहेत. आणि आजचा हा गोल रिंगणाचा सोहळा अर्थातच पंढरीच्या वाटेवर जे गोल रिंगण होतं ते जगात कुठेच होणं शक्य नाही, पण आम्ही त्याची आपली लोकांना आठवण व्हावी, लोकांना त्याचा आनंद काय तो कळावा म्हणून इकडे एक छोट्याशा प्रमाणात गोल रिंगण करतो. आणि 1000 माणसं आली त्यासाठी
त्याबद्दल आम्ही विठ्ठलाचे खूप खूप आभारी आहोत. जय हरी विठ्ठल.